एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीची बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात आता समितीसमोर हजर राहावं लागणार आहे। तर मुंडव्यातील 40 एकर जमीन केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडे तत्वावर देण्यात आली आहे। या भाडे कराराची मुदत 2028 मध्ये संपणार आहे। तर या संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यामध्ये हजर राहण्याचेही आदेश देण्यात आलेले आहे। मुंडव्यामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणातली ही अपडेट। एक महत्त्वाची बातमी, मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवनं आत्महत्या केली आहे आणि या प्रकारानंतर भाजप आज शिवाजी पार्कात आंदोलन करणार असून राजकीय वातावरण यामुळे पेटणार आहे। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपनं आरोप केलाय। अर्णव खैरे या कल्याणमध्ये राहणाऱ्या तरुणानं मंगळवारी आत्महत्या केली। मंगळवारी त्याला लोकलमध्ये मारहाण झाली होती। अर्णव कल्याणहून मुलुंडला जात होता। लोकलमध्ये गर्दी होती। गर्दी असल्यानं प्रवाशांना अर्णवनं हिंदीत आगे सरको असं म्हटलं। यावरून 4 जणांनी अर्णवला मराठी बोलायला लाज वाटते का असं म्हणत मारहाण केली। या मारहाणीच्या घटनेचा धसका घेऊन अर्णवनं घरी येऊन आत्महत्या केली। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये शिंदेंचा आज दौरा आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात शिंदेंच्या आज 4 सभाही होणार आहेत। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे। डहाणू नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादींचा सेनेला पाठिंबा असल्याचंही कळत आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, राजकीय वर्तुळातून महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार अशी टीका सामनातून शिंदेंवर करण्यात आली आहे। शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय अशी ही खोचक टीका सामनातून करण्यात आली। नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाहीये असं सामनातनं म्हटलंय। सविस्तर पाहूयात नेमकं काय म्हटलंय सामनात। शिंदेंनी जे पेरलं तेच उगवलं। भाजपला शिंदे नकोसे झालेत। शिंदेंना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम आता सुरू झालाय। रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरलं नाही। जे शिंदे स्वतःच फुटले त्यांनी माणसं फोडण्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठाच विनोद आहे। नाराजी नाट्याचा 3रा अंक आता सुरू झाला आणि हा अंक संपवणारी घंटा वाजतीये। नाराज शिंदे यांना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही आणि नाराजीचं महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे अशी खोचक टीका करण्यात आली आहे। तर शिंदे यांचा पक्ष म्हणजे बुडबुडे आहेत असंही सामनात म्हटलंय। शिंदेंनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली त्याच तलवारीनं आता त्याचा घात होतोय असंही सामनात म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये दुरावा आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। हुतात्मा चौकातल्या अभिवादन कार्यक्रमात दोघांमध्ये संवाद झाला नसल्याचं चित्र दिसलं। त्यानंतर नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाला सुद्धा शिंदे अनुपस्थित राहिले। दिल्लीवारीनंतर सुद्धा शिंदेंची नाराजी दूर झाली नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये दुरावा कायम आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण हुतात्मा चौकातल्या अभिवादन कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदेंची देहबोली वेगळी दिसून आली। सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले। दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं। त्यामुळे महायुतीतल्या या 2 नेत्यांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून आलं। उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजप नेत्यांसोबतच्या आणखी एका कार्यक्रमाला दांडी मारली। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं। पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईक यांनीच पुतळ्याचं अनावरण केलं।
कल्याण डोंबिवलीतल्या फोडाफोडीवरून शिंदे नाराज आहेत. शिंदेंनी यावरून दिल्लीत जात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली आहे. त्याआधी कॅबिनेटच्या बैठकीलाही शिंदेंच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती. आझाद मैदानातल्या पोलिसांच्या कार्यक्रमालाही जाणं शिंदेंनी टाळलं होतं. आझाद मैदानातल्या पोलिसांच्या कार्यक्रमात फडणवीस आणि अजित पवार मात्र उपस्थित होते. नितीश कुमार यांच्या शपथविधीला बिहारला जाताना शिंदे वेगळ्या विमानानं तर फडणवीस आणि अजित पवार वेगळ्या विमानानं गेले. मुंबईत परत येतानाही शिंदे वेगळ्या विमानानं पोहोचले. नितीश कुमार यांच्या शपथविधीच्या स्टेजवरही शिंदे आणि फडणवीसांमध्ये काहीसा दुरावा दिसून आला.